शेतकरी बंधूंनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी विद्या युट्यूब चॅनलवरती। शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओमध्ये आपण टॉप 3 कलिंगडचे वाण बघणार आहोत, ज्यात सर्वात जास्त उत्पादन देणारी व कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे वाण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, त्यातलं पहिलं आहे सिंजंटा कंपनीचं सिम्बा। त्याची वैशिष्ट्ये मित्रांनो, हे वाण जोमदार वाढतं व लवकर तयार होतं। फळांचा आकार हा उबट गोल असून सालीचा रंग हा काळपट हिरवा आहे। फळाचे सरासरी वजन हे 3 ते 4 किलो इतकं आहे। या वाणाचा गण हा आकर्षक लाल असून चवीला खूपच गोड आहे। मित्रांनो, या वाणाचे जे काही टरबूज आहे ते दूरच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी एकदम उत्तम वाण आहे। दुसरा आहे सिंजंटा कंपनीचं सुपर क्वीन। त्याची वैशिष्ट्ये फळाची जी काही साल आहे तिचा रंग गडद हिरवा असतो। गर हा लाल असून कुरकुरीत असतो। फळामध्ये साखरेचं प्रमाण 12 ते 14% इतकं असतं। या वाणामध्ये चांगली फळधारणा होते। हे वाण दुसऱ्या वाहतुकीसाठी खूपच उत्तम आहे। फळाची टिकवण क्षमता खूपच जास्त आहे। तिसरं आहे सिमॉन्स कंपनीचं बाहुबली। मित्रांनो, हे वाण जोमदार वाढतं। हे वाण मोझॅइक व्हायरस व फ्युजेरियम विल्ट सहनशील आहे। या वाणाचा कालावधी हा 65 ते 70 दिवस इतका आहे। या वाणाचा फळाचं वजन हे 3 ते 6 किलो इतकं आहे। या वाणामध्ये साखरेचं प्रमाण 15 ते 16% इतकं आहे। या वाणातील फळांचा आकार अंडाकृती असतो। मित्रांनो, आपल्याला टरबूज पिकाची लागवड करत असताना 2 ओळीमधील अंतर हे 6 फूट ठेवायचं आहे व 2 रोपातील अंतर हे 1.5 ते 2 फूट ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या वेल व्यवस्थित पसरून जास्त फळधारणा होईल। मित्रांनो, कलिंगड हे कमी कालावधीमध्ये व कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून देणारं वाण आहे। याला बाजारपेठेत खूपच जास्त मागणी आहे। ते 2.5 ते 3 महिन्यात किंवा 35 ते 40 टन इतकं हे एका एकर क्षेत्रामधून उत्पन्न मिळतं। तर मित्रांनो, या 3 पैकी तुम्ही कोणतंही वाणाचं जे काही कलिंगड आहे ते लागवड करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।